आणि आपल्या लाडक्या नेत्याला जास्तीत जास्त मताने विजय करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आणि त्या निमित्तानं मला सांगायचं आहे, गेल्या 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि निवडणुकीमध्ये आपल्या लाडक्या ताईसाहेब निसटता त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानं आपण एवढे दुःखी झालो की प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी आलं, प्रत्येकाचं हृदय तुटलं, मन हरलं. अशा प्रकारचा आपण पराभव मागच्या 6 महिन्यापूर्वी बघितलेला आहे आणि आपणच नाही तर अख्खा महाराष्ट्र तळमळला, अख्खा महाराष्ट्र हळहळला. परंतु जो आपल्याला हा अपमान सहन करावा लागला, हा जो आपल्या जिल्ह्यात डाग आहे, हा डाग जर आपल्याला धुवून काढायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला आपल्या लाडक्या नेत्याला लाखो मताची लीड देऊन तुम्हाला निवडून आणावा लागेल. जसा ताईसाहेब पडल्यावर महाराष्ट्र हळहळला, बीड जिल्हा रडला, प्रत्येकाचं मन तुटलं, तसं उद्या 23 तारखेला आपल्या लाडक्या नेत्याची लीड बघून या महाराष्ट्रातला, या जिल्ह्यातला माणूस आनंदाने अगदी नाचला पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. अशा प्रकारचा आपल्याला विक्रम येणाऱ्या 20 तारखेला करायचा आहे. सांगायचं झालं, साहेब ताईसाहेब पालकमंत्री असताना जिल्हा परिषद तुमची आली, मेजॉरिटी तुमची आली. अशा प्रकारचा ह्यांचा खेळ आहे. उधर बम उधर हम. मेंबर त्यांचा होता, एक मेंबर पक्षामध्ये तुमच्या गटामध्ये घ्या अशी ताईसाहेबाचं मन मोठं, त्यानं त्यांना घेतलं. हळूच पुन्हा म्हणले मला सभापती पद करा. ताईसाहेबाला वाटलं जाऊ द्या, करून टाका. मला आरोग्य आणि शिक्षण खातं द्या. ते काही मेटे साहेब सोडायला तयार नव्हते. बदामराव पंडित त्यांच्याकडे 7 जागा होते, तेही सोडायला तयार नव्हते. परंतु ताई साहेबांना विनंती केली त्या दोघांना आणि विनंती करून यांना शिक्षण आणि आरोग्य खात सभापती केलं. परंतु 2.5 वर्ष संपल्यानंतर जसे कपडे बदलावा तसं त्यानं पुन्हा ताई साहेबाचा गट सोडून पुन्हा ज्या काँग्रेसमधून निवडून आले तिकडे गेले. परत एवढ्या दिवस पक्षाचे अध्यक्ष राहिले, परत आता तिकीट मिळालं नाही, परत काँग्रेसमधून उडी मारली पवार साहेबाकडे, तिकडे गेले. आता तिकडून पुढच्या काही काळामध्ये हरल्यानंतर परत या 2 नेत्याच्या पैकी कुणाच्या तरी पाया पडून पुन्हा आपल्याकडे येतील. मग अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण मत देऊन काय उपयोग आहे का? एक तर हे उमेदवार 100% पडलेत, 100% म्हणजे 100% पडलेत. मग असल्या पडणाऱ्या उमेदवाराला आपलं मत देऊन वाया घालवायचं का? अजिबात घालवायचं नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगाल की येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सगळ्याचं नेतृत्व, ज्या नेतृत्वाकडे आपण एक डोळे लावून बसलेलो की या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या नेत्याकडे कधी येईल. आणि मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राचं नेतृत्व यावा म्हणजे मुख्यमंत्री व्हावा म्हणत नाही मी, पण या महाराष्ट्रावर कोणतंही पद आलं तर निश्चितपणे यांचा दबदबा राहील, एवढं मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून या नेत्याला आपण जसं ताई साहेबाला पडल्यानंतर हळहळू हा महाराष्ट्र हळहळला, तसं या निवडणुकीमध्ये निवडणूक अवघड आहे साहेबाच्या दृष्टीनं. साहेब म्हणते ते बरोबर आहे, परंतु आपल्याला जिंकणं अवघड नाही, परंतु आपल्याला रेकॉर्ड करणं हे आपल्यासाठी एक आव्हान आहे आणि ते आव्हान निश्चितपणे तुम्ही पार पाडाल यातील मात्र शंका नाही. हे पक्षात ज्या गेलेत, आता मी काय एवढा मोठा नाही, परंतु मी सांगू इच्छितो ज्या पक्षात हे गेलेत त्यांच्या नेत्यानं आपल्यासाठी काय केलंय. अहो साहेबाच्या हृदयातली माणसं आम्हीच दाखवून फोडल्या गेली, त्यांना साहेबाच्या विरोधात उभा केलं आणि ते पडल्यानंतर त्यांच्याकडे डुकून सुद्धा बघितलं नाही, त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. अशा प्रकारच्या शरद पवार साहेबाच्या पक्षामध्ये हे गेलेत. त्याच्यानंतर दुसऱ्या नेत्याला उभा केलं. अहो फुलचंदराव किती साहेबाच्या म्हणजे एक हृदयातले माणूस होते, ते म्हणायचे माझी छाती पाडली तर साहेब दिसतील. अशा चांगल्या माणसाला सुद्धा या पवार साहेबांना खोटं आम्ही दाखवून
साहेबापासून फोडलं, त्यांना उभा केला, ते पडल्यानंतर त्यांनाही वाऱ्यावर सोडून दिलं. आता एक छोटंसं उदाहरण साहेब सांगतो आणि संपितो. हे सगळं झालं, पण मलाही त्याचं ती झळ सहन करावं लागली. आमच्याही मोठ्या भावाला नानाला कुठलं तरी आम्हीच दाखविलं. बीडपासून अजित पवार साहेब तेव्हा तिकडे होते, त्यांना बीडपासून नगरपर्यंत गाडीत नेलं आणि त्यांचे डोके काय त्यांच्या डोक्यात भरविलं त्यांची इच्छा नसताना. आणि आदरणीय जे आपल्या सर्वांचं पितृतुल्य असं नेतृत्व होतं त्या अण्णाच्या विरोधात उभा केलं आणि मग तेही पडले, त्यांनाही वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणजे हे प्रत्येकाला आपल्या चांगल्या माणसाला घेतात आणि वाऱ्यावर सोडून देतात. मला तर आता वाटतं की हे राजे साहेबाला हे वाटुळीतच सोडून देतात. बघा तुम्ही, बघा काही दिवसात हेच होणार आहे. आणि म्हणून आपल्या नेत्याला आपण येणाऱ्या 20 तारखेला त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना भरभरून आपल्या भागातून मतदान द्यावा. जे आपल्याला लागलेला कलंक आहे, मी कलंकच म्हणेन, जो आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या भागातून चांगले मतं मिळालेत पण पाहिजे तेवढे मिळाले नाहीत. पण येणाऱ्या 20 तारखेला मला खात्री आहे की या रोड पासून खाली एकही गाव मायनस राहणार नाही आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि मला खात्री आहे एकही गाव मायनस राहणार नाही आणि प्रचंड मतानं तुम्ही आघाडी देऊन परत एकला आपल्या भागाचं वैभव आदरणीय साहेबाच्या आणि आदरणीय ताई साहेबाच्या मागे उभा करावा अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जिजा. यानंतर जिल्ह्याचे माजी खासदार आपलं दबंग नेतृत्व मी प्रीतमताईंना विनंती करतो की आपण सभेस संबोधित करते. प्रीतमताई मुंडे तुम आगे बढ़ो. धन्यवाद. आपल्या उत्साही घोषणांसाठी मी सर्व कार्यकर्त्यांची खूप आभारी आहे. आज आपल्या परळी विधानसभेचे मला धनुभाऊच येते तोंडात, त्यामुळे म्हणलं ते फार घरगुती वाटू नये. थोडासा राजकीय कार्यक्रमांचा प्रोटोकॉल पाळावा. सोबत मंचावर उपस्थित सन्माननीय आरटी जिजा, संजय भाऊ दौंड, आमचे दुसरे बंधू बालासाहेबजी दोडतल्ले, रमेश अप्पा कराड, कार्यक्रमासाठी उपस्थित भगवानरावजी देशमुख, माऊली गडदे, लक्ष्मणराव पौळ, भाजप तालुक्याचे अध्यक्ष सतीश भाऊ मुंडे, श्रीहरी काका, विष्णुपंतजी सोळंके, बाबासाहेब काळे, जानेमिया कुरेशी, मोहनरावजी सोळंके, जीवराज काका, सुरेश माने, चंद्रकांत देवगते, भरपूर लोक आहेत. आता सगळ्यांची नावं घेत नाही. सन्माननीय मंच आणि आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सर्व वडीलधारे मंडळी जे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय उत्साहाने या सभेला एका म्हणजे उत्सवाचं स्वरूप देण्यासाठी आलेले माझे सर्व युवा बांधव. मला आज हा कार्यक्रम बघून खूप आनंद वाटतोय, कारण निश्चितच हा आपल्या विजयाची नांदी ठरणारा कार्यक्रम आहे. एवढा उत्साह, इतका जोश तुमच्या सगळ्यांमध्ये. आम्हाला मोठ्या मोठ्या गर्दीच्या सभांची सवय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, परंतु आमचे कार्यकर्ते मात्र अतिशय शांत, संयमी. हा अतिशय सुंदर मिलाप मला वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संयम आणि राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह याचा अतिशय सुंदर मिलाप इथे घडलेला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण याचं दुःख मात्र धनुभाऊ काही लोकांना आपल्या तालुक्यात झाल्याशिवाय राहिलं नाही. कारण कसं होतं, अशी एक म्हण आहे, तुम्ही बघितलं असेल की या जगामध्ये दोन मोठ्या देशांच्या लढाया चालत राहिल्यानं की छोट्या छोट्या देशांचे फायदे होत असतात. त्यामुळे जेव्हा आपण एकमेकांच्या
लोकांच्या विरोधात होतो, तेव्हा अनेक छोट्या छोट्या लोकांच्या दुकानदाऱ्या चालू होत्या. त्या आपण एका बाजूला आल्यामुळे ती दुकानदारी बंद झालेली आहे. ह्याचं त्यांना दुःख झालं असेल, पण परळी तालुक्यासाठी मात्र येणाऱ्या काळामध्ये ही निश्चितच फायद्याची गोष्ट राहिलेली आहे. ह्याचा आपण सगळ्यांनी इथे आनंद सुद्धा साजरा केला पाहिजे. आज विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवण्याचा आमचा कल आहे आणि ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी विकासाची काय कामं केली याचा लेखाजोखा लोकांपुढे मागण्याचा प्रयत्न करतोय. परळी विधानसभा अतिशय नशीबवान आहे आणि पंकजाताई ह्या परळी विधानसभेच्या पहिल्या आमदार राहिल्या. मुंडे साहेबांच्या मतदारसंघात परळी होतं तरी सुद्धा मतदारसंघ हा रेणापूर मतदारसंघ होता. परळी विधानसभेच्या पहिल्या आमदार म्हणून पंकजाताईंनी चांगली कामगिरी केली. नंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताईंना जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याची संधी मिळाली आणि परळी विधानसभा यासाठी नशीबवान आहे म्हणते मी की आमदार पंकजाताई असतील नाहीतर धनुभाऊ असतील, पालकमंत्री पद मात्र नेहमी परळी विधानसभेकडेच राहिलेलं आहे. म्हणून आपण सर्व परळी विधानसभा हे अतिशय नशीबवान आहे. विकासाच्या बाबतीत बोलण्यासारखं मी काही फार जास्त बोलणार नाही, त्याच्याविषयी भाऊ आपल्याला निश्चितच सांगतील की त्यांचं पुढच्या 5 वर्षासाठी परळीसाठी त्यांचं काय विजन आहे ह्याच्याविषयी ते विस्तृत मार्गदर्शन करतील. आज आपल्या या शिरसाळ्याच्या पट्ट्यामध्ये केवळ शिरसाळ्यातलेच नाही तर आजूबाजूच्या परिसरातली लोक आलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने वैद्यनाथ कारखाना हा फार महत्वाचा विषय होता. मला सांगताना आनंद वाटतोय. आपण सर्वांनी काल पाहिलंही असेल सोशल मीडियावरती की कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ताईंच्या हस्ते काल आपल्या कारखान्याच्या रोलरचं पूजन झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या ऊसासाठी इथे तिथे जाण्याची गरज पडणार नाही. पण वैद्यनाथ कारखाना ताब्यात असताना सुद्धा जिजा आपल्याला ताईंनी आपला योगेश्वरी कारखान्याची जबाबदारी आपल्याकडे दिली की काही लोक जे वैद्यनाथच्या माध्यमातून ज्यांना आपण सांभाळू शकत नाही त्यांना योगेश्वरीच्या माध्यमातून सांभाळता यावं. त्यामुळे सातत्याने आपल्या भागातल्या लोकांचा विचार करण्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आता सुद्धा पुन्हा एकदा आपल्या कारखान्याच्या चिमणीतून धूर निघताना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. ही आपल्या भागातल्या लोकांसाठी निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण वारंवार उल्लेख करतो लोकसभेच्या निवडणुकीचा. मला हे सांगायचं आहे की लोकसभेमध्ये पंकजाताईंचा पराभव झालेलाच नाही. एवढं वातावरण असताना, इतकी सामाजिक परिस्थिती बिकट असताना, ज्या पद्धतीच्या निवडणुका उभ्या मराठवाड्याने बघितल्या अशा परिस्थितीमध्ये पंकजाताईंचा केवळ 6,000 हा पराभव झालाच नाही. ताई जिंकल्याच होत्या. एवढी मतं ताई साहेबांना मिळाली. आज 1 लाख नाही, 2 लाख नाही तर अवघे 7.25 लाख मतं जिल्ह्यातून पंकजाताईंनी घेतलेली आहे, जी आजपर्यंतच्या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या इतिहासातलं सर्वात अधिक मताधिक्य. लोकांनी आपण जर पाहिलं तर देशातल्या टॉपचे जे लीडर आहेत, आज निवडून आलेले लोकसभेमध्ये गेलेल्या टॉपच्या लीडरमध्ये पहिल्या 3 ते 4 मध्ये देशभरातले जे मतदान पडलेलं आहे ते पंकजाताईंना पडलंय. त्यामुळे ताई पराभूत झाल्या हे म्हणणं आपण बंद केलं पाहिजे. आणि पुन्हा तुमचीच सगळ्यांची इच्छा होती, तुम्हाला फार वाटायचं की ताई राज्याच्याच राजकारणात राहिल्या पाहिजे, राज्याच्याच राजकारणात राहिल्या पाहिजे. कारण परळीचे लोक खूप हुशार आहेत. त्यांना काय होतं की एका हक्काला आम्हाला धनुभाऊ आहे तर दुसऱ्या हक्काला पंकजाताई पण पाहिजे. दोन्ही बाजूनी सेफ पाहिजे तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी मनापासून म्हणले ताई लोकसभेला गेल्यावर आपलं कसं होईल, ताई लोकसभेला गेल्यावर आपलं कसं होईल. तुमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून ताई लोकसभेला न जाता परत विधान परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. आणि तुम्हाला परळीकरांना पालकमंत्री पदाचा काही लोभ जात नाही. त्यांना वाटतंय काही नाही तर भाऊ पण पालकमंत्री पदे आपल्याकडेच असलं पाहिजे. या तुमच्या इच्छेमुळे काही राज्याच्या राजकारणात परत आलेले आहेत. आता मला या भाषणाच्या दरम्यान मी तर काही कुठल्या विरोधकांवर टीका वगैरे करायची नाही. मी पहिल्यापासूनच करत नव्हते. स्वतः उमेदवार असताना सुद्धा मी कधी विरोधकांवर टीका केली नाही. उगाचच बोलून कोणाचं महत्व वाढवण्याची गरज नाहीये. फक्त एवढंच सांगेल की या परळींनी पंकजाताई आणि धनुभाऊ एकमेकांच्या विरुद्ध लढलेलेही पाहिलेत आणि आता एकत्र आलेलेही पाहिले. 2 तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढण्याचा परळीला अनुभव आहे. आता ते दोघंच एका बाजूला आल्याच्या नंतर बाकी तर काही उरतच नाही.
विरोधात लढून तुम्ही पाहिलंय. आता एकत्र आल्यानंतर आपली ताकद ही अख्ख्या महाराष्ट्राला दिसली पाहिजे. याची खुणगाठ आपण सगळ्यांनी इथून बांधून दिलं पाहिजे. यांच्यातल्या लढाया सगळ्यांनी बघितल्या, पण आता एकत्र आल्याच्या नंतरची ताकद लोकसभेलाही दिसली, ती विधानसभेला सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवायचंय. विरोधकांची तर परिस्थिती अशी झालेली आहे, म्हणजे तुम्ही शोले पिक्चर बघितला की नाही? शोले, अंग्रेजों के जमाने के जेलर, काय म्हणतात सरांनी त्याच्यात? आधे इधर जाओ, आधे उधर जाओ आणि बचे हुए इसके पीछे आओ. आधे पंकजाताईंच्या मागे, आधे धनुभाऊच्या मागे, तर त्यांच्या पिछे जायला उरलंय कोण? त्यामुळे अंग्रेजों के जेलरना अंग्रेजांच्या जमान्यामध्ये पाठवून आपण सर्वांनी उद्याच्या 20 तारखेला धनुभाऊंच्या नावापुरचं 1 नंबरचं घड्याळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, एवढीच विनंती या निमित्ताने करते. भावासाठी मत मागण्याची माझी पहिली वेळ आहे, त्यामुळे तुम्ही सर्व माझ्या विनंतीला सन्मान द्याल अशी अपेक्षा करत फार लांब वेळ भाषण न करता आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. ताई, आपण जसं म्हणलात की जनतेच्या मनातील खासदार, नक्कीच पंकजाताई आमच्या जनतेच्या मनातील खासदार आहेत. मी विनंती करतो की ताई या सभेसाठी येऊ शकल्या नाही. ताईंचं हेलिकॉप्टर उशीर झाल्यामुळे नाशिकला आहे, ताई सभेसाठी गेल्या होत्या. ताई आपल्याला मोबाईलद्वारे या सभेत संबोधित करतील. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे. बंद कर. किती लोकांना बोलवायला फोन? हॅलो, हा ताई बोला. आवाज येत आहे का? म्यूट केलं सर. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय का माझा? अरे आवाज येतोय का? आवाज मला तिकडचा आवाज ऐकायचा आहे. कुठे आवाज आहे? येत नाही. मी कोणी फोन घेतला? नमस्कार. माझा आवाज तुम्हाला येत आहे का? मी पंकजा गोपीनाथ मुंडे. माझे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, आमच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार, यांच्या प्रचारासाठी मोबाईलवरनं तुमच्याशी बोलत आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही? माझ्या हेलिकॉप्टरमध्ये गडबड झाल्यामुळे माझी एक सभा रद्द झाली आणि मी हेलिकॉप्टरवर वेळेला पोहोचून देखील टेक ऑफ नाही झाल्यामुळे मला बाय कार निघावं लागलं. नाशिक मधून मी महाराणी परळीकडे येत आहे, शिरसाळ्याकडे येत आहे, पण मी एवढ्या वेळेत पोहोचू शकले नाही. 120च्या स्पीडने जरी गाडी घेतली तरी मी सभेच्या वेळेवर पोहोचू शकले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते माझ्या सर्व शिरसाळ्याच्या या सभेला जमलेल्या माझ्या लाडक्या परळी मतदारसंघातील सर्व लोकांची मी दिलगिरी व्यक्त करते. आज धनुभाऊ
उमेदवार आहेत आणि 20 तारखेला मतदान आहे. मी येऊ शकले नाही तरी प्रीतमताई आपल्या सभेला नक्कीच आल्या असतील. आल्यात का? ताईचं भाषण झालं का? मग आपण सर्वजण प्रेम करताच जनुभाऊवर, पण अधिक प्रेम करा आणि येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड 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 मतांनी माझ्या भावाला निवडून द्या. तुमची काळजी घेत आले आहे. तुम्ही या निवडणुकीची काळजी घ्या. जनुभाऊला भरभरून आशीर्वाद द्या. एवढंच बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. नामदार धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो. तरुणांचा बुलंद आवाज. नामदार धनंजयजी $233 परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आजच्या ज्याला ज्याला आवाज कमी आलाय त्याला माहिती आहे आपलं सायलेन्सर पहिल्यांदाच फुटलेलं आहे. माईक नसताना सुद्धा शेवटच्या माणसापर्यंत आवाज आपला जाऊ शकतो. जरा दम धरा, लगेच आवाज वाढत नाही. आजच्या या विराट शिरसाळ्यातील प्रचार सभेला आपल्या सर्वांच्या लाडक्या माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजाताई मुंडे, जरा आप नीचे बैठो ना, पीछे भी लोग हैं. मेरे नौजवान भाइयों, जरा आपका बुड़ नीचे टेकने की कोशिश करें. मी यांना असंच बसा म्हणलं असतं तर लक्षात आलं नसतं. आजच्या या प्रचार सभेला येणार होत्या, उशीर झाला, विमान टेक ऑफ होऊ शकलं नाही. ज्यांनी आपल्याला भ्रमणदूरध्वनी येऊन या ठिकाणी आपलं भाषण ऐकवलं, पंकजाताई, ज्यांनी इथं येऊन माझ्या लहान भगिनी आपल्या दबंग माजी खासदार माझ्यासाठी आशीर्वाद मागायला आल्या, प्रीतमताई, माजी आमदार आदरणीय आरती देशमुख सर, माजी आमदार संजय भाऊजी दोंड, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, हे तिघं दोघं लुडो खेळेल. कुणाचा कुठं बसून काय खेळ करत, दोडतल्ले साहेब आहेत. व्यासपीठावरच्या महायुतीच्या सर्व सन्माननीय नेत्याची हात जोडून क्षमा मागतो.
वेळेच्या अभावी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी इच्छा असूनही नाव घेत नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि या सिरसाळाच्या विराट सभेला इथं उपस्थित सिरसाळा जिल्हा परिषद गट, नागापूर जिल्हा परिषद गट आणि पिंपरी जिरसा जिल्हा परिषद गटातील माझ्या इथं उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, ही जी मंडळी उभी आहे बहुतेक त्यांना लक्षात आलं नाही, त्यांना बुडं नाहीत म्हणून ते खाली बसले. या विराट सभेला मी बोलायला उभा आहे. अनेक सभा केल्या, कधीही सभा करताना काही अडचण आली नाही, पण आज सिरसाळ्याला येईपर्यंत भाषण करताना आणि माईक समोर उभा राहताना अशी अडचण आली आहे की एखाद्या बँडवाल्याच्या समोर जे पिपाणी वाजवायले त्याच्या समोर जर हीच म्हणजे इमली खाने के बाद उसकी जो परिस्थिती होगी तशी माझी भाषण करताना परिस्थिती होतीये, कारण मी भाषण करतोय माझ्या नाकाला लागली धार. त्यामुळं कधी काही चुकून झालं तर थोडं समजून घ्यावं तुम्ही, म्हणून मी सांगायलो, बाकी काय उद्देश. आजची ही विराट सभा हीच दर्शवते की या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा तुम्ही अभूतपूर्व आशीर्वाद देणार आहात आणि ऐतिहासिक विजय करणार आहात, हेच या आजच्या विराट सभेचं. आता हे जे घोषणा देत आहे ह्याचा परिणाम ह्याला कळत नाही, पण जे जे कोण ऐकत असेल अख्ख्या महाराष्ट्रभर, देशभर, आपली इच्छा असून नसून सुद्धा या घोषणेतून जर त्यांनी नीट ऐकलं आणि त्यांनीच मला बोललं तर काय परिस्थिती होईल हे बघा. आजच्या या सिरसाळ्याच्या अभूतपूर्व सभेत बोलत असताना मी दोन गोष्टी बाबतीत आपल्याला मनापासून आभार मानणार आहे की गेली 5 वर्ष तुम्ही या भागाचा आमदार म्हणून मला आपली सेवा करायची संधी दिली. त्या अगोदरच्या 10 वर्ष पंकजाताईंना तुम्ही या भागाचा आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली. 10 वर्ष या जिल्ह्याचं खासदार म्हणून प्रीतमताईंना या ठिकाणी सेवा करायची संधी दिली. इथं असंख्य मान्यवर आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे लोकप्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण आपल्या सर्वांची सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. ही विधानसभेची निवडणूक फक्त परळी विधानसभा मतदारसंघात चालू नाही आहे. महाराष्ट्राच्या या निवडणुकीत 288 मतदारसंघ आणि या 288 मतदारसंघात निवडणूक चालू असताना राज्याचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा एका मतदारसंघात उभे आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या मतदारसंघात उभे आहेत,
माझ्यासारखे अनेक मंत्री सुद्धा आपल्या आपल्या मतदारसंघात उभे आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधातले सुद्धा मान्यवर नेते आपल्या आपल्या मतदारसंघात उभे आहेत. पण या सर्वांच्या महाराष्ट्रात मध्ये 288 पैकी चर्चा जर कुठल्या मतदारसंघाची टीव्हीवर सोशल मीडियावर जर असेल तर ती कुठल्या मतदारसंघाची आहे? इसका मतलब या मातीत असा काहीतरी दम आहे की त्याची चर्चा झाल्याशिवाय माझ्या अगोदर अनेक मान्यवर ज्यांनी भाषण केली, माझ्या बाबतीत अतिशय, ताईंच्या बाबतीत अतिशय कौतुकानं बोलले आणि बोलत बोलत या निवडणुकीत किती मतानं विजय होणार आहे हे पण सांगितलं. गळ्याच्या सांगतो, जर भीती कुठल्या गोष्टीची वाटती तर असल्या आशीर्वादाची. लोकसभेच्या निवडणुकीत 6 महिन्यापूर्वी झालेल्या ताईच्या प्रचाराचा फॉर्म भरताना अनेक मान्यवरांनी सांगितलं ही काय आता निवडणूक आहे का, समोर काय उमेदवार आहे का, एवढ्या लाखानं ताई विजय होणार वगैरे वगैरे. मी उभा राहिलो आणि मी सांगितलं निवडणूक ही कधीच सोपी नसते. आणि त्यावेळेसही सांगितलं होतं निवडणूक सोपी नाही. आज तुम्ही एवढी विराट गर्दी केली याचा अर्थ या क्षणाला सुद्धा मी निवडणूक सोपी समजत. शेवटी लोकशाहीमध्ये ही लढाई आहे. राजेशाहीमध्ये त्या काळात वेगळ्या लढाया व्हायच्या, ते युद्ध असायचं. लोकशाहीमध्ये सुद्धा एकमेकाचे विचार, एकमेकाचा लोकशाहीतला पक्ष, त्याचं चिन्ह आणि मायबाप जनतेचं मतदान मिळवणं ही सुद्धा एक लोकशाहीतली लढाई आहे. आणि मी माझ्या स्वतःच सांगतो, यापैकी अनेक जणांना इथं माहीत असेल की मी जर गावातल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या निवडणूक जर आपल्या सहकार्याची सोपी घेत नसेल तर मी कधीच कुठली निवडणूक सोपी घेत नाही. विधानसभेची माझी तर कधीच. याचा अर्थ जरी आपल्याला सगळ्या गोष्टी वाटत असल्या तर माझ्या दृष्टीनं ही निवडणूक निवडून येणं, आमदार होणं याच्या पलीकडे ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून तर या निवडणुकीपर्यंत विकासावर न मागता फक्त जात पात आणि धर्माचं राजकारण केलं, त्यांना अतिशय चोख उत्तर द्यायचंय. त्याच्यासाठी ही निवडणूक माझ्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. इथं आलेला प्रत्येक जाती धर्मातला माणूस, माझा आपल्याला प्रश्न ना मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी, स्वर्गीय अण्णांनी, ना मला ना ताईला कधी जात पात धर्म त्याच्या आधारावर राजकारण करायची शिकवण घातली नाही. मी आपल्याला विचार, कधी आम्ही जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं? पण लोकसभेपासून आतापर्यंत जे चाललंय ते काय बरोबर नाही. आता या विधानसभेच्या निवडणुकीचं उदाहरण सांगतो. हे काय कुणी निर्माण केलेलं नाहीये. हे जातीपातीचं धर्माचं राजकारण हे निसर्ग निर्मित नाही आहे. हे राजकारण जाणीवपूर्वक या जिल्ह्यात काही जणांना तेवत ठेवायचं आहे, त्याच्याशिवाय त्यांच्या राजकीय चुरी चालूच राहणार नाही. आणि या विधानसभेच्या निवडणुकीत बघा, स्वाभाविक आहे की ज्यावेळेस महायुती झाली, बेटा कितने फोटो काय फोटो कितने फोटो तेरे साथ मेरे है ना 5 शांत बोलतोय 1 लाखाचं निवडून
काय सांगावं, असल्याने लय बेजार झालं आयुष्यात. याला गप बसू होता, उठला नव्हता, एकदा असं केलं पण सोबती मिळाला. आता तिकडून सोबती मिळाला हे कमी कसं लागली, ते उभा राहून हात वर करून मारायला लागले. हे म्हणला मी बसून उठणार. तुमचा उत्साह समजू शकतो, तुमचं प्रेम समजू शकतो, मला आदर आहे त्या बाबतीत. पण समजून घ्या, महायुती म्हणून निवडणूक लढणार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राज्यात ठरलं महायुतीचा उमेदवार म्हणून, इथला विद्यमान आमदार म्हणून, मी या भागाचा उमेदवार म्हणून सहज चर्चा चालू झाली. त्यावेळेस हा मतदारसंघ जाणार कुणाकडे, तुतारीकडे. मग तुतारीकडे एवढे उमेदवार, म्हणजे बघा ही तुतारी कुणाकुणाला नादार लावते एकाच वेळेला. म्हणजे एवढे उमेदवार माझ्या विरोधात मारायला. हळूहळू एवढे वाढत गेले की 12 जण झाले, पुन्हा 13 जण झाले, आणि 13 जणाला प्रत्येक जण आलं तिकीट पाहिजे, दिलं कामाला. तिकीट पाहिजे, दिलं. 12 जण येड्यागत कामाला लागले. पण काही जण अशी आई, लेक, जावाई आणि पुन्हा सगळे राहिले. म्हणजे या पक्षाचं जे तुतारी आहे ना, मी हे जे सांगतोय तुम्ही डोक्यात ठेवा. मतदान काय करायचे काय नाही नंतर ठरवा. निष्ठावंत काही जण होते तुतारीचे, निष्ठावंत, ते कामाला लागले. एवढे कामाला लागले, संवाद करीत करीत बेजार झाले. पण त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली का दिली नसेल? प्रश्न क्रमांक 1. आता दिलं कुणाला? जो ह्यांच्या पक्षातही नाही, तोय पंजाकडं घेतला तुतारीकडं, आणि उमेदवारी झाला. याचा अर्थ काय? पुन्हा या बीड जिल्ह्यामध्ये, पुन्हा या मतदारसंघामध्ये आपण मात्र जाती पाती धर्मात निवडणूक झाली तरी एकमेकाच्या विरोधात लढत राहावं. याच्या पलीकडे दुसरा काय उद्देश असू शकतो मला सांगा? कारण गावाकडला माणूस जेवढा शहाणा असतो, तुम्हाला वाटतं आम्ही पुढारी इथं बसलेली फार शहाणेत, तुम्हाला वाटतं दिल्लीत बसलेले शहाणेत. गळ्याच्यान सांगतो, तुमच्या एवढं हुशार कुणीच नसतं. एक उदाहरण सांगतो किती हुशार असते गावाकडचा माणूस. मतदार, एक गाव आहे आपल्याच मतदारसंघात, नाव म्हणलं तर नाव पण सांगतो. ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, 9 पंचाची ग्रामपंचायत आणि एक सरपंच. गावाने 4 पॅनल उभे केले. गाव म्हणलं बरं 4 करताय काय? 4 पॅनल उभे केले. गावातले मतदार एवढे हुशार, एका पॅनलचे 3, एका पॅनलचे 3, एका पॅनलचे 3, आणि 4थ्या पॅनलचा सरपंच. एवढं हुशार कोण असू शकतं का? गावाचं नाव आहे लिमगाव, अंबाजोगाई तालुका. आपल्याकडे सुद्धा सेवा सोसायटीची निवडणूक जर झाली आणि त्याच्यात 3-3, 4 पॅनल जर उभे राहिली, तर एका पॅनलचे किती उमेदवार? 13. 4 पॅनल उभे राहिलं, उमेदवार किती? 52 चिन्ह. ते बी माहितीचे नसते, काही पण असते. तरी गावाकडे शेतात राबणारा माणूस ह्याचे 3 धरून, त्याचे 5 धरून खेळ होतो का नाही? तुम्हाला जे माहिती ते कुणाला माहित असू शकतं का? सांगायचा उद्देश एवढाच आहे की इथं सुद्धा ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून जे काय चाललंय समजून घ्यान का नाही? आणि माझ्या दृष्टीनं आज ही निवडणूक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून रायलेश्वरावर स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. स्वराज्य निर्माण करायला निघाले. 18 पगड जाती धर्मातले सर्व लोक सोबत घेतले. स्वराज्य उभं केलं. स्वराज्य उभं झाल्यावर त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती नाव दिलं नाही, शिवाजी दिलं नाही, भोसले दिलं नाही, रयतेचं राज्य दिलं. आज 18 ते 25
वर्षाच्या वयातल्या आमच्या तरुण भावांना कदाचित रयते म्हणजे काय त्यावेळेस काय म्हणत असतील, अरे त्यावेळेस रयता म्हणजे आत्ताची जनता, जनतेचे राज्य. आणि त्या रयतेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावाला गावपूस गावगाडा घालून दिला. 18 पगड जाती धर्मातली लोक प्रत्येक गावात त्या आदर्शप्रमाणे गुणा गोविंदानी आनंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात आनंदात आपण राहतो का नाही? मधल्या काळात ही इमानदारीने सांगा गावागावात परिस्थिती राहिली का? मग ही परिस्थिती पुन्हा निर्माण करायची असेल तर ज्याने कुणी अशा जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण इथं निर्माण केलं त्याला आता मूठ माती देण्याची वेळ आली. त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची. मी निवडून येण्यासाठी नाही. मी आज या ठिकाणी आपल्याला बोलतोय. 5 वर्ष तुम्ही मला संधी दिली. 5 वर्षात आज तुमच्या डोळ्यात डोळा घालून तुमच्याशी चर्चा करत असताना आणि पुन्हा 5 वर्षानंतर मतरूपी तुम्हाला आशीर्वाद मागत असताना एवढा आता आत्मविश्वास आहे की 5 वर्षापूर्वी जे जे काही शब्द दिले ते 5 वर्षात मी पूर्ण करून दाखवले. म्हणूनच आज तुमच्या डोळ्यात डोळा घालून मी तुम्हाला मतरूपी आशीर्वाद मागू शकतो. अनेक जण म्हणले काय झालं, काय विकास केला, मतदारसंघाचा काय विकास केला, फलानं काय केलं, बिस्तानं काय केलं, कुठं गेली एमआयडीसी, अशा म्हणणाऱ्यांना मी 4-5 एकर जमीन बाजूलाच एमआयडीसीची ठेवली आहे. नाही तुम्ही काही अर्थ काढू नका. आज 73 हेक्टर आज आपल्या या सिरसाळ्यामध्ये एमआयडीसीचं भूसंपादन झालंय. किती जणांना माहिती, हात वर करावं. भूसंपादन झालंय. आता ते म्हणते एमआयडीसी लगेचच. आता ह्यांचं म्हणणं असं आहे की या मागच्या 5 वर्षात 2.5 वर्ष कोविडमध्ये गेले, राहिले 2.5 वर्ष, त्याच्यात 1 वर्ष मी सत्तेत नव्हतो, राहिले 1.5 वर्ष, त्याच्यात एवढी जमीन भूसंपादन केली. ते म्हणते एमआयडीसी झाली असेल. उद्योग कुठे एका दिवसात उभा राहतो? उद्योग एका दिवसात उभा राहतो, एका वर्षात राहतो. मी आज आपल्याला शब्द देतोय. मी या सिरसाळ्याच्या बाबतीत का म्हणून तुम्हाला अनेक वर्षापासून म्हणतोय की आज जरी सिरसाळा तुम्हाला गाव वाटत असेल तर हा सिरसाळा उद्या येणारं शहर आहे. आणि येणाऱ्या काळात भविष्यात परळी आणि सिरसाळा हे महानगर होणार आहे. हे माझं स्वप्न. कुणाला माहित होतं? मी ज्यावेळेस पुण्याला शिकायला होतो त्यावेळेस पुणे हे फक्त जिजाभाऊ महाबळेश्वर हॉटेलच्या पुढे नव्हतं, औंधच्या पुढे, युनिव्हर्सिटीच्या पुढे काही नव्हतं. कुणाला माहित होतं पिंपरी चिंचवड, चाकण ही सगळी परिस्थिती एवढी मोठी होईल? पण नाही. स्वप्न, प्रयत्न, कष्ट, आज ते सगळं एक झालेलं दिसतंय ना. मग आजपासून गेली 5 वर्षापासून कष्ट घेतोय. आज कुठं मूर्त रूपाला आलाय आणि पुढच्या 5 वर्षात हे स्वप्न जर मी पूर्ण करणार असेल, आणि ते स्वप्न कशासाठी? माझ्या पाठीवर हात मारायची म्हणून नाही. जर तुमच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या विश्वासामुळं जर आम्हाला राज्याच्या राजकारणामध्ये काम करायची संधी मिळाली असेल तर फक्त आम्ही एकट्याने मोठं होऊन जमणार नाही. या मातीत जन्माला आलो त्या मातीतल्या माणसाला सुद्धा मोठं करावं लागेल. या उद्देशानं याच्या पलीकडे काय. आज मी तुम्हाला शब्द देतोय. काही जण म्हणले यांनी काय केलं, आज शब्द देतोय. मी काय केलं, मला पांडेजींनी चिठ्ठी आणून दिली. पांडेजी की चिठ्ठी आहे ती त्या आहे आणखीन त्यांच्या हातात. चिठ्ठी घेऊनच असतील. काय काय केलं सांगा. जो किया नाही बोलते, जो करणे काय वो बोलते. जे केलंय तुम्हाला माहिती आहे. एवढ्यावर सांगायचं असेल तर सांगतो. पण ते तर मी लोकसभेच्या अगोदरही केलं होतं पांडे साहेब. ते केल्याने मतात रूपांतर झालं का, मिळाले का? दुःख ह्याचं आहे. ते जाऊ द्या. म्हणून जे केलंय ते मी सांगणार नाही, पण जे करणार आहे ते सांगतो. आज विश्वासानं सांगतोय. आज 73 हेक्टर जमीन भूसंपादन झाली. ही आपली
सिरसाळ्याची परळी तालुक्यातली ही एमआयडीसी 1600 एकरची एमआयडीसी होणार आहे. 2 उद्योगासोबत या देशातल्या उद्योगपतीसोबत माझं 2 लोकांसोबत बोलणं चालू आहे. 2 आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत बोलणं चालू आहे. आणि त्या बोलण्यामध्ये एक या सिरसाळ्याचा सुपुत्र आहे, जो आम्ही परदेशातल्या एका कंपनीसोबत कोलॅबोरेशन करून या आपल्या एमआयडीसी मध्ये केवढा उद्योग मोठा आणतोय. आणि त्या उद्योगामध्ये फक्त आणि फक्त सिरसाळा आणि या 10-15 किलोमीटर अंतरातल्या माझ्या तरुण भावाला आणि बहिणीला नोकरी लागेल. मी जे बोलतोय ते करून दाखवितोय. जर नाही करून दाखविलं तर 5 वर्षात पुन्हा म्हणून तुमच्याकडं तोंड दाखवायला सुद्धा येणार नाही. हे वचन मी आज आपल्या सगळ्यांना देतो. उठलं सुटलं काही आरो. विकास काय केला, कृषी मंत्री म्हणून काय केलं, सरकार म्हणून काय केलं, आता सरकारने काय काय केलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. बघा आजचा दिवस किती महत्वाचा आहे. आज योगायोगानं पोहरा देवी येऊन मला आशीर्वाद द्यायला महंत आमदार बाबूसिंह महाराज आज या ठिकाणी येत आहेत, आता स्टेजवर येत आहेत. मी आपल्याला विनंती करतो की त्यांचंही आपण या ठिकाणी टाळ्याच्या गजरात, ह्या आपल्या टाळ्या वाटत नाही, ह्या ज्या वाजविल्या तर कोकणात सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त वाजवितात. मला सगळीकडचा सभेचा अनुभव म्हणून सांगतो. आपलं जे ना जगात आपल्यासारख्या सभेची, त्या गर्द्याची, शिट्ट्याची, टाळ्याच्या बरोबरी कोणच करू शकत नाही. चुकलं यार माझा तुझ्या बाबतीत गैरसमज नाही, चुकलं गैरसमज झाला होता माझा. आज मी आपल्याला सांगतो की जे जे काही केलंय, पाणी पुरवठा असेल, बाकी सगळं असतील, ते तर केलंच आहे. मी शब्द देतोय ताईंमुळं रेल्वेचं काम प्रगतीपथावर आलं. 1 वर्षाच्या आत मी आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक रेल्वे स्टेशन सुद्धा सिरसाळ्याचं आपलं 1 वर्षाच्या आत. तुम्हाला लक्षात येत नाही की का, पण इथं जे चालू आहे ना, मैं जिम्मेदार लोगों से भी कहना चाहता हूं सब, जरा इथं आपलं वार्डातलं इकडलं तिकडलं राजकारण सिरसाळ्याचं जरा कमी करा, बस करा. अरे ही निवडणूक विधानसभेची आहे. अरे आम्ही गेलो, तुमचं तसं जे समोरचा उमेदवार आहे त्यांनी तर तुम्हाला काही शब्द दिला नाही, फक्त लग्न करून देतो म्हणून. दुसरं काय बोललाय का? काय पोरं मला लागले जायला, हे पोरग लग्न. अरे काय तुम्ही गेल्या का हो? ज्याचं लग्न झालं नाहीत पोरांनो, आणि हात वर करायला लावल्यावर लय जणांचे हात होतील म्हणून करणार नाही. पण हे काही मला म्हणजे प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो झाला. बघा प्रचाराचा मुद्दा झाला काय तर म्हणजे मला निवडून द्या, मी सगळ्याचे लग्न करतो. अरे देशील बी रह, पोरं तयार बी होतील रह. पुरींचं कसं? पण ह्याच्यावर काय विश्वास ठेवावा? हो ज्या पक्षात होता पंजाबचा नेता कोण राष्ट्रीय, त्याचंच आणखीन झालं नाही. आता त्याचं होईल म्हणून इकडे आला, आणि इकडे आला तुमचं करायला निघाला. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करायचा विनंती. सगळ्या बाजूने विचार करा ना. मला एक सांगा की आपल्या सगळ्या गावागावामध्ये विकास करायला जर धनंजय मुंडे कुठे कमी पडला असेल तर मत द्यायचे का नाही याचा विचार तुम्ही निश्चित करा. तुमच्या सुखात दुःखात अडीनडीला जर मी मदत करायला कुठं कमी पडला असेल तर तुम्ही मतदान द्यायचंय का नाही द्यायचं याचा विचार करा. तुम्हाला डिप्यापासून पोलपासून तार कमी द्यायला
जर हा धान्यात कमी पडला असेल तर तुम्ही विचार करा. ह्याचा विचार मतदान करताना करा का मतदान करताना विचार करणार धनंजय मुंडे कुठल्या धर्माचा, धनंजय मुंडे कुठल्या जातीत आलाय, हे विचार करणार आहे. अशी प्रथा परंपरा चालू ठेवायची. खरं मला दुःख आहे या गोष्टीचं. काही दिवसापासून राजकारण आणि मतदान द्यायची पद्धत या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने चालू झाली आहे. जातीचा, धर्माचा, फलाना, विस्ताना. अरे असं जर झालं तर भविष्यात कोणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार नाही. आणि आम्ही जे स्वप्न दाखवतोय ते स्वप्न तुमचे नाही, ते स्वप्न आमचे आहे. आज प्रामाणिकपणानं आज ही जी ताकद आली आहे, ही ताकद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे नाही, ही आमची ताकद आमची नाही, ही ताकद तुमची आहे. अरे आमचं काही अस्तित्वच नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमचं अस्तित्व आहे. आणि काही जण हे अस्तित्व संपवायला निघालेत म्हणजे आम्हाला. हे कुणाचं अस्तित्व आहे? तुमचं आहे. आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व संपू द्यायचंय या निवडणुकीत? द्यायचंय का? इथं सुद्धा सिरसाळ्यामध्ये जेवढे जाती, जेवढे धर्म, सिरसाळा गावात सुद्धा, गावागावात सुद्धा कधी भेदभाव केला ना, सगळ्यांसाठी केलं ना, सगळ्यांसाठी, कुठं कमी नका. पण आजकाल वेगवेगळे मुद्दे चालू आहेत. निवडणुकीत वेगवेगळं सगळं चालू आहे. कशासाठी? जे काय तुम्ही कराल, जे विचार आणाल, इथून विचार केला तर चुकाल. पण तुमचं माझं नातं हे हृदयाचं आहे. इथून जर चुकाल नाही तर अगदी बरोबर करा. पण हे नातं आपलं आजचं नाही आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांपासून, स्वर्गीय अण्णापासून ते आतापर्यंत. आणि आभार मानतो ताईंचे. इकडे येऊन काही जण केजाचे येऊन म्हणायला लागले तुमच्या ऊसाचं कसं. आणि एक कारखानदार अगोदरच इकडं जे चालू व्हायचं ते आता वैद्यनाथ सुद्धा यावर्षी चालू होणार आहे. बरोबर आहे. आणि इतक्या दिवस म्हणजे 14ला ज्या कारखान्याचा व्यवहार केला आता मुंगीचा, काय कुणी कुणी अडचणी आल्या, कधी ते एकदा पुस्तकच लिहिणार आहे त्याच्यावर. आलेला माहिती काय काय अडचण आल्या, कुठपर्यंत जावं लागलं. शेवटी तो कारखाना त्यांनी दिला कारण मी त्या कारखान्याच्या मागे तुमच्यासाठी इमानदारीने लागलो होतो. बँकेच्या लिलाव्यातून मिळाला. आणि पुढच्या वर्षी ते सुद्धा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं उभा तर करणार, चालवणार पण फक्त तुमच्यासाठी. काय आम्हाला कुणाला भाकर मिळणार का खायला? जाऊ काय अडचण आहे तुम्हाला? त्याला काय अडचण आहे? भाकरच नाही कारखान्यात चालवत लागते. मला असं काय आहे का? कशासाठी? का तर मी एकट्याला मोठं होऊन जमणार नाही. या मातीतल्या प्रत्येक माणूस रस्ते, नाल्या, पाणी, दिवे, बत्ती, घरकुल, अमकं तमकं, रोड सगळं होईल. पण हा सगळा विकास जर केला तर प्रत्येकाचं उत्पन्न दुपटीनं नाही 5 पटीनं वाढेल. विचार करा. माझ्या इथं आता मला माहित नाही का शिरसाळ्यातल्या लोकांनी असं लोकसभेला केलं. मला एक सांग, एक संकट आलं होतं या सिरसाळ्यामध्ये. किती वीटभट्ट्या असतील? 650. काही गोष्टी मी मोजीत असतो त्याच्यात वीटभट्टी एक मोजतोय अख्ख्या परळीत 2800, 650. एक संकट असं आलं की तुमच्या 7-12वर बोजा टाकला आणि हजाराचा नव्हता, लाखाचा होता का नाही? त्यावेळेस त्या सगळ्या वीटभट्ट्या एका जाती धर्माच्या होत्या का? रुपया तरी तुमच्या 7-12वर बोजा पडू दिला का? त्यावेळेस तुम्ही काहीच नव्हतो, काहीच नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विसर, जातीचं, पातीचं, धर्माचं राजकारण आलं की तुम्ही विसरून जाता. अरे अनेक संकट आपल्यावर आले असतील, गावागावात आले असतील, जी व्यक्तिगत संकट आहेत. त्यावेळेस त्या संकटाच्या काळात
जर माझ्यासारख्याचं नाव आठवतोय देवाच्या अगोदर आणि त्याचा फोन नंबर आठवतोय, भगवंताने असले आमदार का काय, मंत्रीपद काय, हे जर विश्वास संकटाच्या काळात माझं नाव आणि नंबर आठवत असेल, त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाही. देव काय द्यायला पाहिजे, आणखी काय द्यायला पाहिजे. म्हणून आज मी आपल्या हे सांगतो, आज ही सांगायची वेळ आली आहे. पण 17 तारखेला यावेळेस मी ठरवलं, फॉर्म भरायला सुद्धा गाडी पाठवून गर्दी केली आणि शेवटच्या दिवशी सुद्धा सभेला, रॅलीला, परळीला ना सभा ना गर्दी. कारण ठरवलं कितीतरी सभा गर्दी मागच्या 1.5 महिन्यात 50-50 हजाराच्या एवढ्या रॅल्याने एवढं सगळं झालं. माणसं बोलवायला आणि गोळा करायला आणि गर्दी दाखवायला आपली कुणी शर्यतच लावणे महाराष्ट्रात. कितीला शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या डोळ्यानं. यावेळी शक्ती दाखवायची आली आहे निकालाच्या दिवशी, की पुन्हा म्हणून आपला नाद या परळी वैधनातला मायबाप जनतेचा नाद पुन्हा म्हणून कुणीच करू नये. ना दक्षिणेकडून करू नये, ना पश्चिमेकडून करू नये, ना उत्तरेकडून करू नये. समजून घ्या, नाद करून ही ताकद दाखवायची गरज आहे. म्हणून आज आपल्याला सांगतोय, आज महायुतीचं सरकार आहे. सरकारचं सगळीकडे मला खरं सांग, महायुतीचं सरकार येणार हे आता सुनिश्चित, त्याला कुणीच रोखू शकत नाही. आता या परिस्थितीत बघा, एवढ्या योजना चालू केल्या, लाडक्या बहिणीची योजना चालू केली, खात्यावर पैसे आले, जे ओरडा लागले तेच आता कोर्टात गेलेत. लाडके भाऊ म्हणले काय, लाडक्या भावाला सुद्धा 6,000 10,000 केलं, ते सुद्धा मिळाले. वडीलधाऱ्याचं चालू आहे सगळं, अन्नाकडे बघून सिनियर सिटीची योजना तिकडे बघून स्वतःकडे बघून केली. आता हे आमच्यावर टीका करणारे म्हणले शेतकऱ्याचं काय, माझ्यावर आरोप झाले. म्हणजे कृषी मंत्री, मला कृषी मंत्री झाल्यावर कळालं की याच्यासारखी टीका कुठल्याच खात्यावर होत नाही. खरं सांगतो, पावसाळ्यात पाऊस एक दिवस जर जास्त पडला आणि रात्रीचं लाईट जरी गेली, तुम्ही बांधावर असताना दाऱ्यावर, तुम्हाला दुसरं कोण आठवत नाही, मलाच बुचक्या लागतात. बुचक्या का लागत असतात आठवण, हा म्हणजे कसल्या भाषेत आठवण होती माझ्या, मलाच माहिती, मनातले मला तुम्ही काय म्हणता. पण तेव्हा कृषी मंत्री काय केलं, अरे मला अभिमान वाटतो सांगायला, या देशात एकमेव महाराष्ट्र राज्य. आणि कृषी मंत्री झाल्यानंतर 1 रुपयात पीक विम्याची योजना आली. गेला खिशातून तुमच्या रुपयात गेला ना. पहिले सोयाबीनला किती जायचे, 1250, कापसाला खिशातून 1650, बरोबर सांगायला का नाही. आता याच्यात सगळं रुपयात आहे आणि रुपयात मिळालंय, काही ना काही तर मिळालंय. जंगली रंबीत जेवढं मिळत नाही तेवढं तर मिळालं. बघा एवढे हसले म्हणजे सगळ्याकडे आहे का नाही. इथं बसून सुद्धा सभेत कोण खेळायला का काय, ही परिस्थिती. 1 रुपयात पीक विमा योजना आणली, ते म्हणजे शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही. अरे आज पीएम किसान सन्मान योजनेचे 6,000 केंद्राचे चालू होते. कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 राज्याचे चालू केले, 6-12 झाले. आता आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणजे ते आता 15,000 करायचे. आता तेवढे राज्याला करावं लागणार. खिशात आले किती, येणार किती आता बघा. पहिले 4-4 हजार येत होते, 2-2 हजाराचे, आता 15,000 होणार आहे. आणि एवढ्यावर नाही, महायुतीचं सरकार येणार आहे आज शब्द देतोय. आणखी नाही, मी कृषी मंत्री आहे.
महायुतीचं सरकार आल्यानंतर 3 लाखाचं सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ होणार आहे. एवढ्यावर थांबलो नाही, म्हणले लाईट लई दिवसापासून आपण दिले मोर्चे काढले, मोफत लाईट द्या, मोफत लाईट द्या, मोफत लाईट. झाला निर्णय, आणि असा निर्णय झाला की ना मागचं भरायचं आणि पुढचं येणारच नाही. आता ह्याचा आनंद तुम्हाला कुणाला झाला नाही, याचं कारण आपल्याला या बिलाची मागचं काय हे बी माहित नाही, पुढचं काय हे बी माहित नाही. मोटर तर चालू आहे, खरं का नाही? असं कुणाच्या हातवर करा बरं. बरं आता कॅमेऱ्यावाल्याने घेतलं ते काय फरक तर पण नाही, काय आपलं मागचं भरायचंय नाही, पुढचं द्यायचंय नाही. आता एवढं, आता किती आणखी लाड करायची शेतकऱ्याची आपण सगळे. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, या शिरसाळ्याचा नाही तर सबंध परळी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करण्याची शपथ मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेतोय. आतापर्यंत केला, इथून पुढच्या काळात आम्ही सगळे मिळून, तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल एवढा आमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये करण्याचा आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच्या समोर वचन देतो. 20 तारखेला मशीनवर 1 नंबरला धनंजय पंडितराव मुंडे घड्याळ, आणि आता जे आहे शेवटचं, किती मिनिट राहिले, सेकंद राहिले असतील, शेवट किती 40 सेकंदात फक्त शिरसाळकरांनी ऐका, दुसरं कोणीच नाही. इस बार नहीं सुधरेंगे ना भैया, मुझे सुधरना पड़ेगा.